त्यामध्ये माझा मुलगाही वारला आणि मी शासनाच्या चक्रा मारून मारून परेशानीत आहे. मला तुम्ही न्याय द्यावा. मी कलेक्टर साहेबाला आत्मदहनचा इशारा दिला मागच्या माझ्या होणारीचा. आता परत 15 ऑगस्टला आमरण उपोषण करणार आहे आणि जर आमरण उपोषण करून काही फायदा नाही झाला तर मी स्वतःला आत्मदहन करणार आहे. कारण माझा परिवार आहे, माझा नवरा वारला. मला 97 पासून गडकरी साहेब 24 वर्ष झाले मला न्याय दिला. माझ्या नवऱ्याने देशासाठी एवढी सेवा केली. कलेक्टर ऑफिसला चक्र मारते, वैजापूरला चक्र मारते. कोर्टाने निकाल माझ्या बाजूने पूर्ण ताबाने दिला. संदीपाना साहेबांकडे गेले, म्युझियम RDCकडे अरुण दरार साहेबाकडे गेले, सुनील सावंत तहसीलदार त्यांच्याकडे गेले, राहुल गायकवाड त्यांच्याकडे गेले. कलेक्टर साहेबांकडे चक्र मारून मारून परेशान आहे. मला तुम्ही न्याय द्या साहेब. तुम्ही पत्रकार लोक माझे मायबाप वाटतात, न्याय द्या. मी 97 पासून कलेक्टर साहेब आणि मला किती झाले मला न्याय नाही. कागद बघा साहेब, ओरिजिनल कागद आहे, कोर्टाची ऑर्डर MITची. कलेक्टर साहेबांकडे किती चक्र मारल्या, कलेक्टर साहेबांनी काही नाही केलं साहेब. मला इथे तिथं बोललं वैजापूरला आणि तिथे या म्हणे तिथे गेलं मला नको नको बोलू म्हणे. तहसीलदार SDM मंडळ पैशाची मागणी काही बोलतच नाही. ते आले की मग करतो म्हणतात. आता 1 वर्ष झालं कोर्टाने निकाल दिला 26 एप्रिलला, तरी त्यांनी मला काहीच फायदा नाही झाला तिथं. आणि त्या माणसाचं सातबाऱ्याला नाव सुद्धा नाही. त्या माणसाचं काही संबंध नाही आहे. माझ्या नावावर शेती आहे, माझ्या नावावर सातबारे, माझ्या नावावर घर आहे, माझं परिवार आहे. माझा मुलगा वारला, नवरा वारला. कुठे जावं? देशाची सेवा केलेल्या माणसाच्या बायकोने. सैनिकाच्या पत्नीची एवढी यंत्रणा करतात. कशी जातील मग लोक मीटिंगमध्ये? सांगा ना मला साहेब. कलेक्टर साहेबांनी एवढीच हात जोडून विनंती करते मी तुमच्या पत्रकारासमोर की साहेब मला काही करून 15 ऑगस्ट हात ताबा द्या. कारण त्याच्यावर काही स्टे नाही, काही नाही. तो माणूस पैसे देतो, ते चालू करतो, काही करू शकतो. तिथे मी कोर्टात गेले तर कोर्टाने सांगितलं की आपण रस्ते चालत नाही. निकाल 26 एप्रिलला तुमच्या बाजूने लागला आणि तहसीलदार साहेब इकडे लक्ष देत नाही, SDM लक्ष देत नाही आणि काय करावं म्हणतात. असं म्हणतात की आणि काय करावं. माझ्या परिवारामध्ये माझी 20 वर्ष नाही, 30 वर्षाची 2 नाती, माझ्या आणि 13 वर्षाची नाही माझ्या परिवार. आणि माझे अपंग काही माझ्याकडे निवडताच्या अपंग त्याला काही अनुदान वगैरे काहीच मिळत नाही. आम्हाला आधी अमोल 30 तारखेला बघा 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला म्हणे, पण एक सैनिकाची विधवा पत्नी विधवा सुनेला घेऊन आमरण उपोषणला बसणार लहान लहान नातू घेऊन. मला काय झालं, माझ्या नातवाला त्याची जिम्मेदार शासन राहणार, कलेक्टर ऑफिस राहणार. कारण मी कलेक्टर साहेबाला नवीन कलेक्टर साहेबाला 3 वेळेस भेटले, त्यांनी काहीच नाही केलं. करतो फोन लावतो काहीच नाही केलं त्याने. आणि माझ्यासाठी खरंच पत्रकार की माझे मायबापू आणि मला न्याय द्या. मी म्हणून विनंती करते कळकळीची कलेक्टर साहेबाला, तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी कोणी कानावर घेतली हे लोकांचं. मी त्यांच्याकडे हात जोडते, पाया पडते, काहीच करू शकत नाही. तिथं गेले की मला ते लक्ष म्हणतात. आणि तो माणूस 97 पासून माझी संवाददारी प्रचलन चालू. त्याचं सातबाऱ्याला नाव नाही, कागदपत्राला नाव नाही. तो शेजारचा अनधिकृत ताबा करून बसला. त्याला सपोर्ट करतात मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी. जमिनीवर मी ताबा घ्यायला गेले की 4 वेळेस फी भरली साहेब. आर्मी पेन्शन मिळते, त्या पेन्शनवर लोन घेतलं आणि ती पोलिसांचं संरक्षण फी भरली, मोजणीची फी भरली, बँकेची चलावून आहे माझ्याकडं साहेब. आलेच ते माझ्यासोबत म्हणतात ते म्हणतात मावशी. ते मागच्या वेळेस आर्मीचे लोक घेऊन गेले होते, पेन्शनवर लोन घेतलं, 3 गाड्या केल्या, जिल्हा सैनिक गोरं आर्मीवाले लोक आले आणि SDM संदीपाना सानप साहेब मला काय म्हणतात, आई सेटल असते. मला साहेब मला अगोदर का नाही सांगितलं फी भरायचं पहिले. पोलिसाची फी भरली, मोदीची फी भरली, माझ्याकडे सगळे पुरावे साहेब. आणि माझ्याकडे 1.5 लाखाची STची तिकीट आहे साहेब मला जाण्या येण्याला. 10 रुपये माझ्या नातवांनी देत मला त्याने मेडल देऊन टाका साहेब. फौजीला इतकं त्रास देतात, फौजीच्या बायकोला त्याच्या देशासाठी जाती म्हणून फौजी लोक. माझं घर सुद्धा पडायला आलं साहेब. माझं नाव कमान भगवान करत, माझ्या पतीचं नाव नामदेव भगवान करत, त्यांची युनिट आर्मी नंबर 45 42 559 TS नाईक भगवान करत, धर्मा रेजिमेंटचे. आणि एक सांगते साहेब लास्टला माझी ही मेडल सुद्धा मी 30 तारखेला जमा करणार आहे आणि 30 तारखेला शेताची फाईल देणार आहे. आणि 3 बाई 2 नातू आम्ही उपोषणला बसून इथं रॉकेल घेऊन जाऊन